सुंदर असं मंगळसूत्र आहे, सुद्धा खूप छान आहे बघा. इथे ना पूर्ण एडीचं गोल्ड घातलंय असं वाटतं. इथे खाली ना असे डमरूचं जे आहे ते हे सुद्धा मी मायक्रो पॉलिश मध्ये घेतलेलं आहे. मग गोल्ड मध्ये बघितलं होतं, पांचाली म्हणतात ना, इथे सुंदर दिसतं. आणि याच्यामध्ये हे सुद्धा छान अशा कोयरीच्या आकारमध्ये 5 वर्षापूर्वी त्यांच्याकडे याच्यामध्ये डिझाईन खूप छान आहे. आणि अजूनवरती ही सुद्धा हाय हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार. तर मी आज तुमच्यासोबत जे आहे माझं मंगळसूत्र कलेक्शन दाखवणार आहे, जे माझ्याकडे मी आता रिसेंटली परचेस केलेले आहे. आणि जास्तीत जास्त मी जे आहेत ना लोकल मार्केटमधूनच घेतलेले आहे. 1-2 असेल ते मी मिशोवरनं घेतलेलं आहे. पण जे लोकल मार्केटमध्ये मिळतं तेही मिशोमध्ये मिळतं. आणि मी बघितलेलं आहे, मिशोमध्ये सर्च केलं मी आधी की हे जे मी परचेस केलेले आहेत मंगळसूत्र ते मिशोमध्ये अवेलेबल आहेत का. तर अवेलेबल आहेत. जर तुम्हाला आवडतील तर मी नक्कीच तुम्हाला लिंक जे आहे ते प्रोव्हाइड करून देईन. फक्त तुम्ही काय करायचं, कमेंट करायची आहे. आणि कमेंट केल्यानंतर मग मी तुम्हाला जे आहे त्यांचे लिंक वगैरे अवेलेबल करून देईल. तर तुम्हाला आधी जो मी एक हॉल केलेला आहे तो माझं इयरिंग कलेक्शनचा हॉल केलेला आहे. जर तो हॉल व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर नक्की तो सुद्धा चेकआउट करा. तुम्हाला आय थिंक त्यातले इयरिंग्स जे आहेत, माझं कलेक्शन जे आहे ते आवडेल. आणि जर तुम्हालाही हवे असेल तर तुम्हाला तो व्हिडिओ बघून हेल्प होईल घेण्यासाठी. तर चला, जास्त वेळ न घालता तुम्हाला माझं मंगळसूत्र कलेक्शन कसं आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि लोकल मार्केटमधूनच घेतलं, म्हणजे माझ्या माहेरी मी जाते ना तेव्हा मी तिथून घेऊन येते. कारण आहे ना, मम्मीच्या घराशी जर त्या काकू ज्या आहेत ना ते ज्वेलरी आणतात विकण्यासाठी. आणि खूप छान छान ज्वेलरी त्यांच्याकडे येत असते. तर मी नेहमी तिथूनच आणत असते त्यांच्याकडनं मंगळसूत्र. खूप छान छान आणतात आणि रिजनेबल प्राईसमध्ये देतात. आणि त्यात महत्त्वाचं म्हणजे जी आहे क्वालिटी खूप चांगली मेंटेन आहे त्यांच्याकडे. जेही मी मंगळसूत्र अजूनपर्यंत घेतले आहे ना ते चांगलेच निघालेले आहेत, म्हणून मी त्यांच्याकडनं जाणत असते. तर सर्वात आधी माझं सर्वात ऑल टाईम फेवरेट मंगळसूत्र जे मी नेहमी वेअर करत असते ते तुम्हाला दाखवते. मी कुठेही जाते ना तर मी साडीवरती यालाच घालत असते. सूटवरती तर मी घालतेच, पण साडीवरती सुद्धा मला हे घालायला फार आवडतं. कारण नाजूक गोष्टी ज्या आहेत मला घालायला आवडतात. आणि डेली यूजमध्ये जे आहेत ते नाजूक गोष्टीच छान दिसतात. तर बघू शकता, खूप सुंदर असं मंगळसूत्र आहे. इथे जे आहेत ना लहान मोठे साईजचे जे आहेत ते राऊंड दिले, त्याच्यामध्ये ना असे स्टोन लावलेले आहेत. आणि ब्लॅक मनी सुद्धा दिले आहेत. आणि गोल्ड कलरची अशी बारीक जे आहे ना चेन आहे. आणि त्यामध्ये जे आहेत असे ब्लॅक कलरचे जे आहेत मोती दिलेले आहेत. आणि खूप सुंदर आहे ना, रिअल लांबून सुद्धा खूप छान दिसतं आणि जवळून सुद्धा खूप छान दिसतं. असं वाटत नाही की आर्टिफिशियल आहे, गोल्डमध्येच वाटतं. मला बरेच जण विचारतात की हे गोल्डचं आहे का, पण नाही. बघा, जवळून तुम्हाला दाखवते मी. सुंदर आहे दिसतं. हे शॉर्ट मध्ये आहे. आणि त्यात मध्ये अजून मी नाजूक असं मंगळसूत्र घेतलेलं आहे त्या काकूंकडनंच. तर हे सुद्धा खूप छान आहे बघा. इथे ना पूर्ण एडीचं हे आहे, काम केलेलं आहे. एडी लावलेले आहेत. आणि इथे ब्लॅक आणि व्हाईट कलरचे मोती लावले आहेत. आणि नाजूक अशी जी बारीक चेन दिलेली आहेत. आणि थोड्या थोड्या अंतरावरती ना ब्लॅक मोती दिलेले आहेत. तर ही सुद्धा शॉर्ट आहे आणि खूप छान आहे. याच्यामध्ये पेंडेंट डिझाईन जी आहे ती वेगवेगळी होती, पण मी ही घेतली, मला ही आवडली होती म्हणून. आणि हे सुद्धा खूप छान दिसतं. तुम्ही असे नाजूक मंगळसूत्र जे आहेत ना वेस्टर्न वेअरवरती घालू शकता, त्यानंतर सूटवरती तर घालू शकता, साडीवर देखील छान दिसतात. जर तुम्हाला खूप बल्की हेवी ज्वेलरी घालायला आवडत नसेल ना तर असे नाजूक मंगळसूत्र, नाजूक इयरिंग्स खूप छान दिसतात. त्यानंतर परत तुम्हाला मी हे मायक्रो पॉलिशमध्ये घेतलेलं मंगळसूत्र दाखवते. आणि हे सुद्धा खूप छान आहे. हे सुद्धा पूर्ण गोल्डचंच वाटतं, रिअल गोल्ड घातलंय असं वाटतं. इथे खाली ना असे डमरूचं जे आहे ते डिझाईन आहे. इथे ना स्टोन दिलेले आहेत आणि गोल्डची अशी चेन दिलेली आहे. थोड्या थोड्या अंतरावरती ना असे ब्लॅक आणि गोल्ड कलरचे मनी दिलेले आहेत, जेणेकरून ना त्याचं लुक जे आहे ना पूर्ण गोल्ड सारखं दिसतं, जवळून सुद्धा आणि लांबून सुद्धा पूर्ण गोल्ड वाटते ती. आणि मायक्रो पॉलिशचे जे मंगळसूत्र आहेत ना ते लवकर खराब होत नाही, खूप दिवस जातात. फक्त यांना ना पाणी वगैरे लागू द्यायचं नाही, त्यामुळे छान राहतात. त्यामध्ये हे सुद्धा मी मायक्रो पॉलिशमध्ये घेतलेलं आहे मंगळसूत्र. आणि 2 वाट्या आहेत. वाट्या सुद्धा वेगळ्या डिझाईनच्या आहेत, खूप सुंदर आहेत आणि छान दिसतं घालून. शॉर्टमध्ये आहे, हे बघू शकता. आणि दोन सरी आहे हे.
नाही 3 सरी आहे, खाली आणि वरती जे आहे ना 2 सरी आहेत. तर हे सुद्धा खूप छान दिसतं. तुम्ही वाट्या बघू शकता तुम्ही, वेगळ्याच डिझाईनच्या नवीन लुकमध्ये आहे आणि खूप छान आहे. याची क्वालिटी सुद्धा खूप छान आहे. हे सुद्धा 1-2 वेळाच वापरलं असेल, जास्त नाही मी याला वापरलं. त्यानंतर मी फुले मार्केटला गेले होते, तेव्हा मी तिथून हे मंगळसूत्र आणलं होतं आणि असं मंगळसूत्र मी गोल्डमध्ये बघितलं होतं. आता गोल्ड तर काही घेणं शक्य नाही आहे, म्हटलं चला याच्यावरतीच काम चालवूया. आणि हे सुद्धा छान दिसतं. तर बघू शकता इथे छान असं गोल्डमध्ये काम केलेलं आहे त्यांनी आणि इथे जे आहे ते ब्लॅक आणि गोल्ड चेनमध्ये काम केलं आहे. लांबून सुद्धा खूप छान दिसतं आणि एकदम असं जी आर्टिफिशियल गोल्डची पॉलिश असेल एकदम भडक येल्लो कलर तसा नाही आहे, सटल येल्लो कलर आहे, जेणेकरून हे सुद्धा रिअल वाटतं लांबून सुद्धा आणि जवळून सुद्धा. मला फार आवडलं होतं आणि छान दिसतं हे घातल्यानंतर. त्यानंतर हे सुद्धा शॉर्ट मंगळसूत्र आहे. असे 5 त्यांनी वेगवेगळे हे दिलेले आहेत, तुम्ही बघू शकता. पांचाली म्हणतात ना आय थिंक याला, नक्की मला सांगा याला पांचालीच म्हणताना. आधी घालायच्या अशा बायका. आणि छान आहे याच्यामध्ये जो कलर आहे ना आपला पर्पल कलर आहे, स्टोन दिलेले आहेत. ॲक्च्युली हे व्यवस्थित दिसतंय का नाही ते मला आता कळत नाही आहे. आणि याच्यासोबत मला इयरिंग्ससुद्धा रिसीव झालेले आहेत. त्याच्यामध्ये कलर ऑप्शन्स होते ब्लॅक आणि पर्पल कलर, तर मी पर्पल कलर घेतला होता. आणि छोटे छोटेसे नाजूक इयरिंग्स मला याच्यामध्ये मिळालेले आहेत. हे सुद्धा शॉर्ट मंगळसूत्रच आहे. त्यानंतर बघा हे सुद्धा खूप सुंदर दिसतं आणि याच्यामध्ये सुद्धा भरपूर कलर होते. तर मी हा ब्ल्यू कलर घेतला होता आणि छान आता इथे मध्ये ब्ल्यू कलरचा स्टोन लावलेला आहे. आजूबाजूला जे आहेत ते स्टोन आहेत, खाली जे आहेत ते पर्ल आहेत व्हाईट कलरचे आणि इथे ब्लॅक कलरची 2 सरी जी आहे चेन दिलेली आहे. तर हे सुद्धा खूप छान दिसतं. तुम्ही याला साडीवरती खूप छान कॅरी करू शकता. साडीवरती असे जे मंगळसूत्र आहेत ना ब्लॅक कलरच्या चेनवाले ते खूप छान दिसतात. वरून आता मागवलेलं होतं हे मंगळसूत्र, हे सुद्धा खूप छान आहे आणि ही पांचाली टाईपच आहे. हे सुद्धा छान अशा कोयरीच्या आकारमध्ये 5 पाने बनलेली आहेत आणि सुंदर आहे बघा, है ना. याच्यामध्ये ग्रीन पिंक कलर असे स्टोन लागलेले आहेत आणि हे सुद्धा 2 सरी आहे, शॉर्टमध्ये आहे. खूप सुंदर आहे हे सुद्धा. मी हे लॉंग मंगळसूत्र मिशोवरनं मागवलेलं होतं 2 वर्षापूर्वी. हे काही जास्त वेळा मी घातलेलं नाही आहे, पण हे सुद्धा छान आहे. याची पॉलिश ना एकदम येल्लोइश आहे, जास्त येल्लोइश, म्हणजे लांबून ओळखलं नाही जात पण जवळून पूर्ण ओळखलं जातं की हे आर्टिफिशियल आहे. पण छान आहे, तुम्ही घेऊ शकता. म्हणजे प्राईस मला वाटतं 400 रुपयाला घेतलं होतं मी हे. पॉलिश याची थोडीशी आहे ना येल्लो टोन जो आहे तो कमी असायला पाहिजे होता. कडनंच घेतले आहे लॉंग मंगळसूत्र आणि हे मायक्रो पॉलिशमध्ये आहे. जे आहे ना पूर्ण लुक जो आहे ना गोल्ड सारखाच दिसतो. याचा डिझाईन पण खूप छान आहे. त्यांच्याकडे याच्यामध्ये डिझाईन सुद्धा होत्या, व्हरायटी सुद्धा होती आणि वेगवेगळ्या रेंजच्या सुद्धा होत्या. ही थोड्या चांगल्या रेंजची होती म्हणून मी ही घेतली होती आणि खूप छान दिसते साडीवरती. मी याला 3-4 वेळा घातलेली आहे, पॉलिश अजून तर काही गेली नाहीये. मला फार आवडली होती हे सुद्धा. 2 वर्षापूर्वी त्या काकूंकडनं हे मंगळसूत्र घेतलं होतं गेरू पॉलिशमध्ये. हे सुद्धा खूप छान आहे आणि अजून सुद्धा आहे तसं आहे, बघू शकता. डिझाईन वगैरे लॉंग मंगळसूत्र आहे ना, छान आहे. हे सुद्धा खूप छान दिसतं गेरू पॉलिशमध्ये. हे घेतलं होतं पेंडेंट आणि हे मणी वेगवेगळे घेतले होते मी. हे सुद्धा खूप छान दिसतं साडीवरती. ह्या पेंडेंटची डिझाईन फार छान आहे. याच्यावरती इयरिंग्स सुद्धा मला मिळालेले आहेत, ते दाखवते मी तुम्हाला कसे आहेत ते. आणि हा जो एक मणी आहे ना 25 रुपयाला एक मला मिळालेला होता आणि हे मी घरीच फोडून घेतली होती माझ्या हातून. छान दिसते ही सुद्धा. हे बघा, हे इयरिंग्स मला त्या पेंडेंटवरती मिळाले होते. हे नाजूक आहे, हे सुद्धा छान दिसतात. ही सुद्धा खूप छान आहे आणि हे सुद्धा गेरू पॉलिशमध्येच आहे. क्वालिटी थोडी लो आहे याची, कारण प्राईजही कमी होती त्यामुळे, पण दिसायला छान दिसतं. याच्यामध्ये पिंक आणि ग्रीन कलरचे हे जे आहे ना बीट लावलेले आहेत आणि गोल्ड कलरची ते चैन ब्लॅक कलर 2 सरीमध्ये आहे. हे सुद्धा शॉर्टमध्ये आहे आणि खूप सुंदर दिसते ही सुद्धा. इथे डिझाईन सुद्धा छान आहे पेंडेंटची. तर असं होतं माझं मंगळसूत्र कलेक्शन. हे मी आत्ताच घेतलेलं आहे. तर कसं वाटतं तुम्हाला माझं मंगळसूत्र कलेक्शन नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.